स्वामी समर्थ. रोज येणाऱ्या अडचणी तुम्हाला मार्गात अडथळा ठरत आहेत. ऐकून तर बघ, आज स्वामी सांगत आहेत, पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार. ऐकून घे, भाग्यवान ठरशील. मी नेहमी तुझ्या पाठीशी. अरे बाळा, आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा. तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे. आजचा संदेश खूप खास असणार आहे. तुमचा प्रत्येक क्षण आनंदाचा असो, दुःखाला कुठेही जागा नसो. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बाळा, क्षण मोलाचे जगून घे, सारे काही मागून घे. जाणाऱ्या त्या क्षणाला आठवणचे मोती दे. पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं, स्वतः अस्तित्व निर्माण करायचं असतं. अरे बाळ, खूप प्रयत्न केलेस, तुझे प्रयत्न सोडू नकोस. संयम ठेव, तू जिंकणारच आहेस हे मात्र विसरू नकोस. वेळेत मनासारखं यश मिळालं नाही तर निराश होऊ नकोस. बाळा, विचारात गुंतून राहू नकोस, काहीही होणार नाही. दुःख आणि अडचण कायम राहत नसते. सुखदुःखाच्या वाटेवर एक पाऊल पुढे तर एक मागे असते. आयुष्यात पुढे काय होईल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नकोस. जर काहीही मिळाले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल, काळजी करू नकोस. प्रत्येक दिवस चांगला असेलच असं काही नाही, परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं जरूर घडत असतं. आज दुःख असलं तरी पुढच्या क्षणात आनंद असतंच. तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई. फिरे ते अनेक क्षेत्र, ते अक्कलकोट पायी पायी. स्वामी नाम रुजावा मनोमनी, चित्त अखंड ठाई ठाई. मला माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात. कधी समोरचा असा का वागतोय याचं उत्तर मिळत नाही. अडचण आल्यावर काय मार्ग काढावा हे देखील कधी कळत नाही. मला प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर, आशीर्वाद मिळेल. हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर. लक्षात घे बाळा, आयुष्याच्या परीक्षांना घाबरू नकोस, कारण याच परीक्षा पास केल्यानं तुला एक चांगलं आयुष्य मिळेल, जे तुझ्या आयुष्याचं सोनं करेल. बाळा, इच्छा पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नाही. जर तुला मेहनत करण्याची आवड असेल, अशक्य गोष्टीही शक्य होतात. जर विश्वास इतरांवर नाही तर स्वतःवर असेल. वळणावळणांवरती तुझ्या कित्येक मोडे येतील. आपलीच माणसं असून तरी कित्येकदा आडे येतील, तरी चालायचं सोडू नकोस. प्रयत्न करायचं तू सोडू नकोस. बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगितली. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणं असा नाही. आयुष्यात काय कमावलं यापेक्षा काय कमावलं याचा विचार कर, आयुष्याचं कल्याण होईल. बाळा, तू ठरवलंयस ना तुला काय घडवायचंय, मग आता मागे वळून पाहायचं नाही. डोकं शांत ठेवून केलेलं कार्य वाया जाणार नाही. आजचा क्षण पुन्हा मिळणार नाही. प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून कामाला सुरुवात कर. मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठी करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. फक्त एवढाच काय तो विचार कर. तुझ्या आयुष्यातील अडचणी संपून आज एक नवीन रूप तुला दिसेल. मार्ग चुकत असेल तर मार्गदर्शन मिळेल. आशीर्वाद आहे स्वामींचा तुला. डोळे बंद करूनही स्वामींचं दर्शन घडेल. मला सांगितलेल्या मार्गावर नेहमी चालत राहा. तुझी मनोकामना आज पूर्ण होणार. पुढच्या क्षणाला तुला आनंदाची बातमी मिळणार. आज हा संदेश ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार. बाळा, ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणार आहेस तर बघ, स्वामी लीला सांगणार आहेत. तुझे कष्ट आता संपणार आहेत. हा संदेश पुढे शेअर करता अशक्यही शक्य होणार आहे. बाळा, मनस्ताप कोणाला चुकलाय? तो आयुष्याचा एक भागच आहे. सतत काळजी करणं सोडून दे. वेळ प्रसंगी तुझं कौतुक करणारं आणि तुला नावं ठेवणारं हे जगच आहे. संयम ठेवून तर बघ बाळा, तुझं सर्व दुःख पुढच्या क्षणात संपणार असतं. आयुष्यात कमवलेला अनुभव हाच तुझा खरा गुरु.
जे प्रत्येकाला कळेलच असं नसतं. अरे नेहमीच तू माझे आभार मानत असतोस, पण बाळा आज मी तुझे आभार मानतो, कारण तुझा वेळ देऊन तू शांतपणे ऐकून घेतलंस बाळा. यापुढे तर सर्व काही चांगलं मनासारखं तुझ्या मनासारखंच होणार आहे. असा निराश होऊ नकोस. तुझे विचारच तुला श्रेष्ठ बनवतात. रूपावरून किंमत करू नकोस. खूप कमी लोक तुमच्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक तुम्हाला कटू अनुभव आणि शिकवण देऊन जातात. वेळेनुसार घडणाऱ्या गोष्टी आयुष्याचं खरं रूप दाखवत असतात. स्वामी माऊली तुला भरभरून आशीर्वाद देईल. एक दिवस असा येईल ज्या एका रंगाने तुझं आयुष्य घडवलं पुढच्या क्षणात तुला मार्गात वाट दाखवेन. बाळा सकारात्मक विचार करून तर बघ, ते तुला जीवनात कधीच मागे पडून देणार नाहीत. नकारात्मक विचार वाईटच असतात, ते तुला कुठेच घेऊन जाणार नाहीत. तुझं दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील. फक्त विश्वास ठेव आणि कार्य करत राहा. तुझ्या मार्गातील अडथळं चमत्कारात बदलतील. सुरुवात नेहमी कठीणच असते. हार मानू नकोस. तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. विश्वास ठेवून तर बघ. स्वामी सोबत असताना सगळं काही चांगलंच घडणार मग. अरे तुझा अनुभव पाठीशी असेल तर अशक्यही शक्य होत असतं. कुणी काही म्हटलं तरी प्रत्येक परिस्थितीत सत्य आणि प्रामाणिकपणा जिंकत असतो. जे तुझ्या कर्माचं भाग आहे ते तुला मिळणारच असतं. प्रत्येक घटनेला काहीतरी कारण असतंच. काळजी करू नकोस. प्रत्येक वेळी तूच चुकीचा आहेस असं काही नसतं. मला जे घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं. आता एक दुःख मिळालं असलं तरी पुढच्या क्षणात तुला एक आनंद मिळणारच असतं. लक्षात ठेव, मार्ग चालतानाही एक पाऊल पुढे तर एक मागे पडत असतं. मला आज हा संदेश ऐकलास, मला समाधान मिळालं. तुला आनंद वाटला ना, यातच सगळं आलं. तू एक साहसी बाळ आहेस. एक साहस करून तर बघ. येणारी वेळ चांगलीच येणार. जे काल घडलं त्याला विसरून तरी बघ. जे आज आहे त्याला जगून तरी बघ. तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी आज देत आहे. हाक दे केव्हाही तुझ्या स्वामी माऊलीला. तुझ्या हाकेला मी धावून येत आहे. जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे तेच मी तुला सांगत आहे. जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईनच, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, पुढच्या क्षणात दुःख संपून आनंदाची बातमी येते. ही स्वामी आई तुला असा खास आशीर्वाद देते. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साथ ठेव. काळजी नकोस करू, मी आहे. तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर तू खरा ठरशील स्वामी भक्त.